महायुतीच्या माध्यमातून जी काल उमेदवारी जाहीर केली, जी नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली, तो एक उद्रेक आणि संताप. कारण नवी मुंबईच्या या संबंध शहरामध्ये आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याबद्दल उद्रेक झालेला आहे, कार्यकर्त्यांचा उद्रेक झालेला आहे. नाईक साहेबांनी या ठिकाणी मीटिंग पाचारण केली, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं, परंतु त्यांचं मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीच्या पुरतं मर्यादित कार्यकर्त्यांनी ठेवण्याची भूमिका घेतली. त्यांचा आदर सगळ्यांनी केला, परंतु त्यांच्या भूमिकेशी या ठिकाणचा कोणताही कार्यकर्ता सहमत नाही. भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी नवी मुंबईवरती अन्याय केला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण जे महायुतीचे घटक आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्र्याचा राहता मतदारसंघ हा असल्यामुळे त्यांनी जो हट्ट केलेला आहे की आमच्या मतदारसंघातलाच म्हणजे ठाण्यामधला त्यांचा उमेदवार पाहिजे, म्हणून नरेश म्हस्के नावाचा फक्त 2 विधानसभेचे आमदार असताना नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. नवी मुंबईमध्ये 2 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, पलीकडे 2 मतदारसंघ विधानसभेचे असताना आम्हाला डावललं गेलेलं आहे. जो आमचा जो उमेदवार आहे परवापर्यंत आज आदरणीय संजीवजी नाईक यांचं उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी नाव अग्रेसर असताना परवाला रात्री परिपत्रक आलं आणि सकाळी सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती झालं की नरेश म्हस्के उमेदवार असणार आहेत. म्हणून एक पाठीमध्ये खंजीर खुपसल्यासारखं नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांना एक अंगावरती एक उद्रेक झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जी बैठक झाली, बैठकीमध्ये सगळ्यांनी ठरवलं की या ठिकाणी जर आपल्यावरती अन्याय होणार असेल आणि भविष्यामध्ये आज आपण जे काम करायचं आहे, नरेश म्हस्के असतील किंवा महायुतीचे जे घटक असतील त्यांचा काडी मात्र नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई कार्यक्षेत्राशी संबंध नाही. आणि त्यांनी जे केलेलं आहे हे साठ्या लोटेचं राजकारण केलेलं आहे. त्यांचे जे चिरंजीव आहेत आदरणीय श्रीकांत शिंदे हे तिकडे कल्याणमध्ये उभे राहणार आहेत. त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्या ठिकाणी किरकोळ उमेदवार दिलेला आहे, डमी उमेदवार दिलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा त्याचं पेरणं फेडण्यासाठी या ठिकाणी आदरणीय नरेश म्हस्के हे डमी उमेदवार दिलेले आहेत. येणेकरून कोणताही प्रचार न करता राजन विचारे 2 लाखाच्या पुढच्या मतदारसंघाने निवडून येतील याची खात्री यांनी याचं बाकीची जी काय आहे ती आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी जे राजीनामे आलेले आहेत, आमचे सर्व जिल्हा उपाध्यक्ष, 4चे 4 महामंत्री, 10च्या 10 मंडल अध्यक्ष आणि त्यांची जी असणारी कार्यकारिणी 539 लोकांनी या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत. आणि जे बूथ अध्यक्ष आहेत, BLA 1 आहेत, BLA 2 आहेत, पन्ना प्रमुख आहेत, त्यांचे सुद्धा हजारो लोकांचे राजीनामे या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. आम्ही थोड्याच वेळात हे सगळे महामंत्री असतील, सगळे जिल्हा कार्यकारिणी असेल, मंडल अध्यक्ष असेल, सगळेचे सगळे प्रांताध्यक्षाकडे जाणार आहोत. ही जी अन्यायाविरुद्धची जी भूमिका आहे ती आम्ही त्या ठिकाणी विशद करणार आहोत. गणेश नाईक साहेबांसारखा नेता या ठिकाणी जरी त्या ठिकाणी त्यांची भूमिका विशद करत नसला तरी आम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये जे भाव आहेत, त्यांच्या मनामध्ये जे आहे ते आम्ही सगळ्यांनी समजून चुकलेलं आहेत. आम्ही त्यांना कोणताही आम्ही उपदेशकपणा करणार नाही, परंतु कार्यकर्त्यांची भावना आहे की आज आता कुठे थांबायचं नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. सर, तुम्ही आता बोललात की पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम झालेलं आहे. कुणी खंजीर खुपसलं? आज पाठीमध्ये ज्या पद्धतीने खंजीर खुपसलेला आहे, कारण परवापर्यंत आज आम्हाला गाजर दाखवण्यात आलं की तुमचा उमेदवार आहे, तुम्हाला सीट आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्हाला काही म्हणायचं नाही, परंतु महायुतीचे जे घटक आहेत, ज्यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहेत आणि त्यांच्याकडे फक्त या लोकसभा मतदारसंघामध्ये 2च विधानसभेचे क्षेत्र आहेत, त्यांनी त्या ठिकाणी पाठीत खंजीर खुपसलं असं म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही. मॅडम, तुम्ही आता बोललात की नवी मुंबई शहरावरती हे लोक अतिक्रमण करतात, नेमकं काय करतात? हे माझं असं म्हणणं आहे की नवी मुंबई शहर जे आहे ते आपल्याला माहिती आहे भविष्यामध्ये दुसरी मुंबई होणार आहे. ठाणे असू दे किंवा नवी मुंबई असू दे किंवा मीरा भाईंदर असू दे, या पूर्ण जे एरिया आहे तो सगळा डेव्हलपिंग क्षेत्र आहे. आणि डेव्हलपिंग क्षेत्र असताना आमची नवी मुंबई महानगरपालिका जी आहे ती सगळ्यात जास्ती सक्षम महानगरपालिका आहे. सगळ्यात जास्ती रिसोर्सेसनी पण सगळ्यात जास्ती जे रिच कॉर्पोरेशन आहे ती आमची आहे. पूर्ण डेव्हलपमेंट एअरपोर्ट असू दे किंवा इथे ह्या शहरामध्ये 10 ऑलरेडी जे आहे ते स्टेशन्स आहेत. प्रत्येक स्टेशनचा एरिया पकडला तर तिथे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सगळीकडे खूप वाढत चाललेली आहे. आणि म्हणून आपण बघतोय की हे शहर खूप पुढे जाऊन मोठं होणार आहे. आणि म्हणूनच हा सगळा जो डाव आहे तो ह्या शहरावरती कब्जा करण्याचा आहे. आतापर्यंत ह्या शहराला पुढे घेऊन जाण्याचं काम हे आदरणीय नाईक साहेबांनी केलेलं आहे. आमचे जे आमदार होते, माजी आमदार संदीप नाईक साहेबांनी केलेलं आहे. आमचे माजी खासदार संजीव नाईक साहेबांनी केलेलं आहे. हे शहर जे आहे हे पूर्ण ठाणे लोकसभेमधलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात विकसित शहर आहे. आणि ह्या शहरामधला ज्या लोकांना इथे जे राहणारे आहेत ते सुशिक्षित नागरिक आहेत, त्यांना त्यांचा जो कॅन्डिडेट आहे तो कसा पाहिजे, तो त्यांची कामं घेऊन जाऊन लोकसभेपर्यंत जाऊन कामं करून घेणारा पाहिजे. आम्हाला असा कॅन्डिडेट पाहिजे ज्याला आमच्या शहराबद्दल प्रेम असलं पाहिजे, लागणी असली पाहिजे. आणि असा कॅन्डिडेटच आम्हाला अपेक्षित होता आणि ते म्हणजे आमचे संजीव नाईक साहेब. आता तुमच्यामध्ये चुकीचा कॅन्डिडेट दिलेला आहे नरेश म्हस्के, प्रचार करणार नाही तुम्ही आता? नाही, आम्ही अजिबात प्रचार करणार नाही. कारण लोकच आम्हाला म्हणतायत की अरे इथे तर सगळी मेजॉरिटी जी आहे ती भाजपाची आहे, आम्ही सगळे मतदार आहोत तेही भाजपाला मानणारे आहोत. जेव्हा भाजपाची मेजॉरिटी होती पूर्ण लोकसभेमध्ये, जर का 4 जे विधानसभा क्षेत्र आहे तिकडे सगळीकडे भाजपाची मेजॉरिटी होती, भाजपाला वोट देणारे मतदार जर का ते आहेत सगळे, मग तुम्ही कसं काय दुसऱ्या पक्षाला, युतीमध्ये असलो तरी तुम्ही तेवढं तर कॅल्क्युलेशन करायला पाहिजे होतं. ग्राउंडवरती रिसर्च करत होतात तर काय रिसर्च करत होतात, मग हे चुकीचं झालेलं आहे.